गवरेडो हा, पुढे गवरेडो हा. थांबा, थांब, हळू. गवरेडो मित्रांनो, गवरेडो हा, गवरेडो. नमस्कार मित्रांनो, मी विनायक जाधव. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर 2 दिवसापूर्वी मी एक दहीहंडीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यानंतर मी कालच एक माझं डेली रुटीन टाईप असं एक म्हणजे काय कालच्या दिवसातलं मी परवाच्या दिवशी जगायला आहे तर मी काल टाकलं आहे. तर मी ते एक व्हिडिओ बनवले होते, तर तो तुमचा आवडला असातच. तर तो तुम्ही आता बघितला नसाल, कोण नवीन असाल तर जाऊन नक्की बघा. माझी नवीन ब्लॉग हा. तर मला काय 2 ब्लॉगमध्ये तर काय बोलाक सुधरत नाही होता, काय बोलायचं आता कळतच नव्हता. तर कॅमेरा उघडलो की सगळा ब्लर होय, म्हणजे डोक्यातलं सगळं गायब होय, सगळा ठरवलेला बोलाचा एक डेअरिंग संपन्न जाय पूर्ण. तर आजचं 3रं ब्लॉग मी शूट करून चालू केलं आहे. तर मी आता येईल आहे सकाळी 6 वाजता चला केलं आहे, म्हणजे मॉर्निंग वॉक. तर खूप दिवसांनी आज पावसानं जर आपला ह्या अस्तित्व थांबवलं ना, तर आज नाही पाऊस सकाळपासून, म्हणजे रात्रीपासूनच नसतो झोपलेलं आहे, त्यामुळे काय माहिती नाही. पण सकाळपासून तर पाऊस नाही. 1 मिनिट मित्रांनो, तुमका जरा इथलं व्ह्यू दाखवते आधी, नंतर पुढचं सांगते. किती भारी आहे ना, सगळा हिरव्यागार. दोन ब्लॉगमध्ये तर मला काय बोलायला जमला नाही एवढा काय. तर आता म्हटलं जरा डेअरिंग करूया आणि थोडं कॉन्फिडन्स वाढलं माझं. तर मी आता आपला सकाळीच मॉर्निंग वॉकला येईल आहे. वाटला गवेरेडे येईल, तकडे गवेरेडे होत, फॉसफॉस आवाज येत होतो बाहेर, सॉरी. तर सकाळी आज 6 वाजता मी येईल आहे माळावर. लवकर उजाडता वाटतं, त्यामुळे उजेड भयानक भरपूर दिसतात. तर 6 वाजले होत खरोखरच. तर तुम्ही म्हणशाल 7 वाजता येईल आहे, तर 6 वाजले आणि उजाडला बऱ्यापैकी. तर मी आज मॉर्निंग वॉकला येईल आहे. सो कधीतरी येतं आहे टाईम असलो तर. दमाक रात्री आदल्या दिवशी जर दमाक नाही झाला कामावरती तर मग सकाळी उठान येतं जास्त. तर आज मी येईल आहे मॉर्निंग वॉकला. तर या हिरव्यागार वातावरणात मॉर्निंग वॉक करू खूप बरं वाटतं. त्यामुळे निघान बाहेर पडायची इच्छा होता आणि इथनं गेला की फ्रेश वाटतं चालन एकदा. तर आजचं 3रं ब्लॉग हा. तर बघा तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होईल. आता माका पण नक्की माहिती नाही काय काय होतं आता, पण आपण बघूया, काहीतरी नक्कीच होईल चांगला चांगला. मोठी उतार लागता, म्हणजे घाटी. आमच्या घाटी एक आम्ही जांभळीची घाटी म्हणतो, फेमस हा जांभळीची घाटी आमच्या गावात. तर मी आज ह्या साईडला येलं आहे, एक दुसऱ्या साईडला पण जाते, पण ही घाटी जरा उतरल्यावरती चालल्याचं अनुभव वेगळंच असता, म्हणजे व्यवस्थित दमाक होता, मग फ्रेशनेस वाढता. कारण तिकडचं रोड प्लेन हा, पण ह्यो आता सो पावसात ह्यो रस्तो तसा सकाळी जर लवकर येला तर डेंजरच हा. कारण ह्या एरियात गवेरेडे असतात आणि त्यांचं काय भरोसा नाही, कधी पण असू शकतात. तरी आपण डेअरिंग करून येतो, बघूया आज गवेरेडे दिसतात काय आपल्या काही. तर माका 2-3 वेळा दिसलेत आतापर्यंत, 1-2दा दिसले, त्यामुळे मी ह्या रस्त्यात जास्त येतच नव्हते. आणि मित्रांनो, ह्या असा आपला वाटेवरचा मंदिर हा, छोटासा घुमटी देवाची, जांभळे देव म्हणून आपण म्हणतो. तर ह्या देवाच पाया पडाया आपण
आणि निघाया पुढे. तर तुम्ही पण आज माझ्याकडं मॉर्निंग वॉक करा. छत्री घेऊन इथं पाऊस येत म्हणून. छत्री हा माझ्याकडे तशी आता, पण पाऊस काय येत असं वाटत नाही. बघून तर पक्ष्यांचे आवाज बघा. थोडं धावा काय, पण उतारा त्या पावला पटापट पडतं. धावाची गरज नाही. तर पुढच्या प्लेन रस्त्यात जाऊन धावाया. समोर खूप धोक्या वाढला, भारीपैकी दाखवते तुमका. मित्रांनो, हे असा हिरवाई नर्सरी गुळवणातली, आमच्या शेजारचं गाव गुळवण. हिरवाई नर्सरीच्या तिथून बघा, असं डोंगरात मस्त धुक्या पडला पावसाचाच. थंड वातावरण, थंड हाच थोडा आज. तर मी आता सरळ जाणार नाही, तर राईट मारणार आहे इथनं मातीच्या रस्त्यात. पण रोड जरा बरं वाटतं. त्या गवेरेडे भेटतात त्या बघूच्यात, दिसतात त्या, म्हणून आपण इकडे जाऊया. इकडे समोर तर काय भेटायचे नाही. हे दिसतात काय नसतील कदाचित. पण इकडनं सरळ चालत जाऊया. मित्रांनो, नर्सरी बघा छानपैकी. अरे हे डोबू का, तेवढी घालीत जाऊचा लागतला. थोंड्यावर पाय पाण्यात पडक नाही आहे माझं, सुटलंय. कसा व्ह्यू कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ही बघा नर्सरी मित्रांनो. इकडे पण सगळ्या प्रकारची झाडं भेटतात वाटतं इकडे. तुमका हवी असली तर घेऊन जा. डेंजर रस्तो हा मित्रांनो, कधी पण गवेरेडे घेऊ शकतो. किती छान डोंगर, हिरवगार. सकाळीच अशी दृश्य बघू तर खूप भारी वाटतं. कवडे बघा, कवडे. कोणाकोणाक दिसले कमेंटमध्ये सांगा. मी त्यांच्या मागे जात नाही, तर दाखवते. सॉरी, काय रे आहे बघा. चला आपल्या मार्गाने पुढे.
होतं आपलं सकाळीच, म्हणून हे रोड बरं पडतं. फक्त चपलांची वाट लागतं ह्या मातीच्या रस्त्याने, धोंड्यावरती येतात त्यामुळे चपला लवकर झरायला जातात. आणि ही माती रंग आता पावसात जरा धूळ उडत नाही तर वाट लागतं, अशी माती लागायला ते धुईत राहायची चपला. ते एक प्रॉब्लेम फक्त येतात, पण माती येतच जीवन तेवढा काय वाटत नाही. झऱ्याचा पाणी आहे पावसाच्या, ती भारी आहे, हडे वाहवत जाता असा वरणा येला डोंगरातला. इकडे पण ते तुमका धावाचा बोललेलं आहे, विसरलंय आता, धावते करा. पुनश्च उतार लागलेला आहे, पण आता झापाझाप पावलं टाकत उतार उतरूया. मित्रांनो, इथून आपण आता रिटर्न जातो. ह्यो रोड मजदती टाक गेलो, म्हणजे जो मालवण विरण रोड तिकडच्या साईडला, आणि ह्यो रोड कट्ट्यावर गेलो, कसाल मालवण रोडला जाऊन इथं गुरामवाड कट्टा. तर आपण आता इथूनच रिटर्न जातो. चला, छत्र्याचं दांडो येता सारखं बाहेर, लॉक होत नाही. लागलो. चला आता घाटी मारूया छोटीशी. गवेरडे काही दिसले नाही, मी उशिरा येईल वाटतं. 5 वाजता येऊ काय होता वाटतं. 5 वाजता दिसले नसते ना अंधार. किती हत्ते बॅक टू होम. मित्रांनो, थोडा धावा या, लवकर घरात जावं. हेच वाटतील भरपूर.
आपल्या गौरेडो का आज भेटलो नाही तर गौरेडो भेटता काय जाईपर्यंत बघूया खैर रस्त्यात गवेरेडे हल्ली खूप इले आहेत तर प्रशासन काय करता बघूया त्या गवेरेड्यांसाठी तर माका पहिले खूप दिसलेले रोडने जाता नाही ना पण तसं काय ब्लॉग वगैरे काय तेव्हा मी काढत पण नव्हते आणि माझ्याकडे चांगलं कॅमेराचा मोबाईल पण नव्हता गवेरेड्यांच्या वार्ते कधी गेले नाही फर्स्ट टाईम जाते म्हणजे फक्त सांगतोय गवेरेडे धरूक पण जात नाही आणि पळवक पण जात नाही मी तिकडे सूर्यदेव उगावता मॉर्निंग होतली फाटपटी ह्यो कट्ट्यावर रोड गेलो तुम्हाला सांगू काय ना खै मगाशी गेलो रोड तर ह्यो मित्रांनो मगाशी मी राईट मारले तो रोड हा सरळ कट्ट्यावरच गेलो आणि तिकडचं पण तो रोड कट्ट्यावरच गेला आणि ह्यो पण रोड पोईप आणि विरण त्याच रोडला जाऊन भेटता विरणपूर पुढे जाऊन ते एकच ठिकाणी येतात आपण आता परत रिटर्नच्या रस्त्यानं हिरवाई नर्सरीकडे सगळं शांत माझाच आवाज फक्त वाटतं कोणतरी आरडता लालपरी काहीच लालपरी लालपरी दिसली पण अजून आपल्या गवारेडा नाही दिसला 7 वाजले जय जांभळे तेव्हा चढावा धावा काय पुढे मित्रांनो गौरेडो हा वाटतं तर मित्रांनो बऱ्यापैकी घाटी दम काढल्या बघशाल तुम्ही तुला बरा वाटला मित्रांनो थांबा हे बघूया गवेरेडे असतात ह्या एरियात हळूहळू जाऊया आज तुमका गवेरेडे दाखवतेच मी
गावी रेडे होतो. थांबा दाखवते. एक मिनिट हे बघा. मित्रांनो बघा. तर मित्रांनो गावी रेडे काय होते नाही. हे बघा. तर मी एक प्रँक केलं आहे. तर आज काय गावी रेडे नाही दिसायचे, कारण लय उजाडलं असं वाटतं आणि कदाचित त्यांनी आपलं ह्या बदलले असतात. तर गवे रेडे ही आमच्याकडची एक समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजे आमचा रात्रीचा पण काही गिराक घेतली, रस्त्यावर काही पण भेटतात सध्या. आणि शेतीची, काजूची, आंब्याची सगळ्या झाडांची वाट लावून टाकलेली. आमच्याकडचे शेतकरी हैराण आहेत त्या गोष्टीवरती. तर त्यांना कसे पळवायचे ह्या एरियातनं थोडे लांब असे डोंगरात होतील किंवा असे. तर काय उपाय असतात तुमच्याकडे तर कमेंट करून सांगा नक्की त्यावेळी. आणि जर पुढच्या ब्लॉगमध्ये काही आपल्या ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये जर आपल्या काही गवेरेडे दिसले तर मी तुमच्या दाखवतो नक्की किंवा कधी दिसतील त्यावेळी. तर आता तर काही आमच्याकडे गवेरेडे नाही आहेत. चला माझं आता फक्त 15 मिनटाचं रस्तं किंवा 10 मिनटाचं तो पुरं करते आणि घरात जाते. आज काही गवेरेडे आपल्याला भेटले नाहीत. ब्लॉग आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा चांगले आणि शेअर करा. धन्यवाद.